बॉयकॉट मालदीव. सोशल मीडियावर हा टॅग प्रचंड व्हायरल होतोय. 2 दिवसांपूर्वी मोदींनी लक्षद्वीपचा दौरा केला. मोदींनी भरभरून तिथल्या पर्यटनाचं कौतुकही केलं. अशातच नेटकरी म्हणाले, मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्वीपला जा, खर्चही कमी होईल. त्यानंतर मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव या पक्षाच्या 3 मंत्र्यांनी खिल्ली उडवत मोदींविरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्या. भारत मालदीवशी स्पर्धाच करू शकत नाही असं थोडक्यात त्यांचं मत होतं. जनता भडकली. सोशल मीडियावर भारतीय आणि मालदीवच्या नागरिकांमध्ये शाब्दिक वॉर सुरू झालाय आणि #बायकॉट मालदीव मोहीमही सुरू झाली आहे. याची अंमलबजावणीही झाली. अनेकांनी मालदीवचे हॉटेल्स बुकिंग रद्द केलं. याचा फटका मालदीवच्या पर्यटनाला बसतोय. प्रकरण चिघळल्यानंतर मालदीव सरकारने ही भूमिका स्पष्ट करत त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानाशी सरकारचा संबंध नाहीये असं म्हटलंय. तसेच मंत्र्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडकरांनीही चलो लक्षद्वीप म्हणत भारतीय पर्यटनाला पाठिंबा दिलाय.